नमस्कार मंडळी. थोड्याच दिवसावर आता गजानन महाराजांचा प्रगट दिन येणार आहे. त्यानिमित्ताने मी इथे छान गजानन महाराजांच्या प्रसादाची थाळी घेऊन आलेली आहे. त्यामध्ये मी कानवले, इन्स्टंट पुरणाचे मोदक आणि महाराजांच्या आवडीचं पिठलं भाकरी असा बेत घेऊन आलेली आहे. चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण थाळीची सुरुवात जी आहे ती आपण गोड पदार्थापासून करूया. तर मी इथे सर्वात आधी कानवले बनवून घेणार आहे, तेही अगदी इन्स्टंट. कानवले बनवण्यासाठी मी आधी इथे 1 ते 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे, छान चाळून घेतलेली आहे आणि त्यामध्ये साजूक तुपाचं कडकडीत मोहन टाकून कणिक अशी भिजवून घेणार आहे. या कणकीऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता, पण आज माझ्याकडे बारीक रवा नसल्यामुळे आणि जाड रवा मी मिक्सरला लावून घेतला नसल्यामुळे मी इथे कणकीचाच वापर केलेला आहे. छान मोहन टाकून मी इथे कणिक भिजवून घेतलेली आहे आणि त्याला 5 ते 10 मिनटं मी इथे रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यानंतर आता आपण इथे स्टफिंगची सुरुवात करूया कानवलेची. त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी परत कणिक घेतलेली आहे, छान तुपात खमंग अशी भाजून घेतलेली आहे. मस्त अशी कणिक बदामीसर भाजून झाल्यानंतर त्यात जेवढी कणिक घेतली होती तेवढंच इथे बारीक खोबरा किस टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा 2 ते 3 मिनटं परतून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही साहित्य छान गॅस बंद झाल्यानंतर थंड झाल्यानंतरच मी त्यात गूळ टाकलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा इथे वापर करू शकता. गुळाची अशी फारशी पावडर नसल्यामुळे मी हे जे मिश्रण आहे हे थंड झाल्यानंतर थोडं मिक्सरमध्ये इथे छान बारीक करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या गुळामध्ये जर काही गोळे असतील तर ते इथे पूर्णपणे निघून जातील आणि आपली एकसंध अशी पिठी इथे तयार होईल. हे झालं तर आपलं करंजीचं स्टफिंग इथे तयार आहे. तुम्ही याऐवजी इन्स्टंट गूळ आणि खोबरा किसाचं जे आहे सारण ते पण भरू शकता, साखर खोबरा किसाचं सारणसुद्धा भरू शकता. म्हणजे कणिक भाजायला जेवढा वेळ लागला तेवढा वेळसुद्धा आपला इथे लागणार नाही. तर आता मी याचे छान असे इथे करंज्या बनवून घेणार आहे. महाराजांना कानवले आवडायचे, त्यामुळे मी इथे कानवलेसुद्धा केलेले आहेत. याचा उल्लेख जो आहे तो अध्याय 4मध्ये केलेला आहे. मुकीनचंदू नावाच्या भक्ताकडे त्यांनी या कानवल्याची मागणी केली होती. माझ्या करंज्यासुद्धा भरून झालेल्या आहे आणि त्या मी इथे तळूनसुद्धा घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपला पहिला पदार्थ तयार आहे. आता आपण इथे दुसरा पदार्थ करणार आहे, तो म्हणजे इन्स्टंट पुरणाचे मोदक. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडं तूप टाकलेलं आहे आणि अगदी छोटी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे. मला फक्त जे पुरण आहे हे मोदकासाठीच करायचं आहे. तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही थोडी बेसनाची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल. बेसन छान असं खमंग भाजून झाल्यानंतर त्यात आपल्याला अगदी थोडं थोडं करून इथे गरम पाणी टाकायचं आहे आणि थोडं गरम पाणी टाकून झाल्यानंतर मी लगेच त्यात गूळ टाकून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य छान आपल्याला शिजू द्यायचं आहे. पूर्णपणे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे इथे सारण शिजू द्यायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या बेसनाचे गोळे झालेले आहे तर हे मिश्रण जे आहे हे तुम्ही चाळणीतून सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता. मी हे जे मिश्रण होतं हे छान असं एकसंध होण्यासाठी चाळणीतून इथे गाळून घेतलेलं आहे आणि गाळून झाल्यानंतर मी त्यात परत इथे गरम पाणी टाकून हे मिश्रण जे आहे हे मस्त असं शिजू देणार आहे. इथे जो आहे इथे आपल्याला छान असा गुळाचा पाक करायचा आहे, जेणेकरून त्याचं टेक्स्चर जे आहे हे पुरणासारखं होईल. तर आपल्याला इथे शिऱ्याचं टेक्स्चर नको आहे, इथे आपल्याला पुरणाचं टेक्स्चर हवं आहे. म्हणून ते थोडं थोडं आपण मस्त असं इथे गरम पाणी टाकत जायचं आणि त्याचा छान असा गळा होईपर्यंत, कढईतून हे मिश्रण सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यात थोडी मी इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आता आपलं जे हे मिश्रण आहे हे छान कढईतून सुटायला लागलेलं आहे. त्याचा मस्त असा गोळासुद्धा बनत आहे. म्हणजे आता आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही याऐवजी डाळीचं पुरणसुद्धा बनवू शकता किंवा गूळ खोबऱ्याचे मोदक, तुम्हाला जसे मोदक आवडत असतील तसे मोदकसुद्धा बनवू शकता. आता मोदक बनवण्यासाठी मी इथे रव्याचा, मैद्याचा कशाचाच वापर केलेला नाही आहे. मी अगदी आपण चपात्यांना भिजवतो तशीच इथे कणिक साधी भिजवून घेतलेली आहे. मोहन वगैरे मी काहीही टाकलेलं नाही आहे आणि त्याची मस्त अशी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. कारण असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला एका वेळेस इथे 6 ते 7 मोदक आपले तयार होतात. इन्स्टंट मोदक आपले इथे तयार होतात. तर मी इथे मस्त एका वाटीने त्याच्या 7 अशा पाऱ्या करून घेतलेल्या आहे. असं केल्यामुळे आपल्याला इथे छोट्या छोट्या मोदकाच्या पाऱ्या लाटण्याची गरज राहत नाही. एका वेळेस आपले 7 ते 8 मोदकसुद्धा तयार होतात. तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पुरणसुद्धा स्टफ करून घेतलेलं आहे आणि हे मोदकसुद्धा माझे इथे तयार झालेले आहेत. आजचे जे हे मोदक आहेत हे आपण तळून न घेता आपण आज त्याची एक वेगळी पद्धत करूया. अगदी छान खुसखुशीत असे मोदक तयार होतील. व्हिडिओ माझा अगदी शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा.
तर मोदक माझे इथे पूर्ण तयार झालेले आहेत। तर आजचे जे हे मोदक आहे हे आपण मस्त असे स्टीम करून घेऊया। खूप टेस्टी मोदक लागतात आणि शिवाय खुसखुशीतसुद्धा होतात। तर आपण याला फक्त 10 मिनटं इथे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। मोदक स्टीम होईपर्यंत आपण इथे ज्वारीची भाकरी बनवून घेऊया। महाराजांना पिठलं भाकरीसुद्धा खूप आवडायची, त्याच्यामुळे मी भाकरीचा बेत केलेला आहे। त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यात अगदी थोडं चवीपुरतं मीठ घालून त्यात गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। भाकरीमध्ये गरम पाणी टाकून घेतल्यामुळे भाकरी ही छान मऊसूत होते। ॲक्च्युली मला इथे सांगायला आवडेल की मला भाकरी करण्यामध्ये मी अजिबात एक्सपर्ट नाही आहे। फक्त पोटाची भूक आणि जिभेची हौस भागेल एवढीच मला भाकरी करता येते। छान आपल्याला इथे गरम पाणी टाकून जे आहे हे मिश्रण असं मस्त मळून घ्यायचं आहे। आता याचं थोडं इथे हात लावण्या इतपत मिश्रण झालेलं आहे। त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याचे 4 असे छोट्या मी इथे गोळे करून घेतलेले आहे। आजची जी भाकर आहे ती मी ते पिठावर न थापून घेता मी इथे पाण्यावरच थापून घेणार आहे, कारण मला पिठावर थापलेली भाकर अशी विशेष जमत नाही। त्यामुळे मी इथे हाताला आणि ताटाला छान असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि ही जी भाकर आहे ही मी इथे पाण्यावरच थापून घेणार आहे। भाकरी जी आहे ही अगदी तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार ज्वारीची, बाजरीची किंवा तांदूळाची कशाचीही करू शकता। भाकरी इथे थापून तयार झालेली आहेत आणि आता आपण ती परतून घेऊया। ॲक्च्युली भाकरी जी आहे मी ही तव्यावर न शेकता मी त्याला डायरेक्ट फ्लेमवरच शेकून घेते। तर भाकरीसुद्धा इथे तयार झालेली आहे। आज मस्त बऱ्यापैकी फुललेली सुद्धा आहे भाकरी। आणि इकडे आपले सोबत मोदकसुद्धा स्टीम करून झालेले आहेत। भाकरी होईपर्यंत 10 मिनिटांमध्ये मोदक स्टीम झालेले आहेत। तर मोदक थंड होईपर्यंत आपण इकडे पिठल्याची तयारी करूया। आजचं पिठलं जे आहे हे मी ताकातील बनवणार आहे। त्यासाठी मी इथे ताक घेतलेलं आहे। या पिठलं बनवण्यासाठी जे तुम्ही ताक वापराल ते थोडं आंबट वापरावं। त्यासाठी मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, अगदी चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यात मोठे 2 ते 2.5 चमचे मी इथे बेसन टाकलेलं आहे। 3 वाट्या जवळपास हे ताक होतं, त्याला मी इथे 1.5 वाटी बेसन टाकलेलं आहे। माझ्याकडे बेसन जे आहे किंवा पिठलं जे आहे ते थोडं सैलसर आवडत असल्यामुळे मी इथे बेसनाची क्वांटिटी थोडी कमी टाकलेली आहे। त्यामुळे बेसन जे आहे फार घट्ट न होता थोडं सैलसर होईल, कारण भाकरीसोबत खायला थोडं सैलसर असं बेसन आवडतं। ताकाऐवजी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता। आता जे हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ताकातील पिठलं जे आहे हे हिरव्या मिरचीतील खूप छान लागतं, त्यामुळे मी ते लाल तिखटाचा वापर न करता आज पूर्णपणे इथे हिरव्या मिरचीचंच तिखट वापरलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलात छान जिरं, मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण जी पेस्ट बनवून घेतली होती आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची ती सुद्धा मी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर ती छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपण ताक आणि बेसनाचं जे मिश्रण होतं ते टाकून घेतलेलं आहे। आपलं इकडे पिठलं छान शिजून होईपर्यंत मी मोदक इकडे तळून घेणार आहे। अशा प्रकारे छान झटपट थाळी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्ही पिठलं कशाचंही करू शकता, कांद्याचं, टोमॅटोचं, जे पिठलं आवडत असाल ते करू शकता। ताक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता। अशा प्रकारे आज मी झटपट थाळी इथे तयार करून घेतलेली आहे। पिठलंसुद्धा आपलं शिजून तयार आहे, मोदकसुद्धा तळून झालेले आहेत। पिठल्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी गरमागरम थाळी मी इथे प्रगट दिनानिमित्त इथे तयार झालेली आहे। आता आपण सर्व करून घेऊया। मी ते भाकरी, थोडी हिरवी मिरची, पिठलं, कानवले आणि मी म्हैसूर पाकसुद्धा मी आधीच काढून ठेवलेला होता बाजूला महाराजांसाठी, तर तो सुद्धा मी इथे ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपली ही प्रगट दिनाविषयीची थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये तुम्ही कोणाहीसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता। आवडल्यास प्लीज एक लाईक करायला अजिबात कंजूसकी करू नका। भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।